कोल्हापूरजवळील एका गावात जानकी नावाची विधवाबाई राहत होती. पती गेल्यानंतर तिच्यावर 2 लहान मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी आली. घरात अन्न नव्हतं, पैसा नव्हता आणि कुठून मदतही मिळत नव्हती. ती रोज फाटकी साडी नेसून कोरभर भाकरी घेऊन पोरांना कशी बशी वाढत होती. एक रात्री तिनं स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून मनोभावे रडत रडत प्रार्थना केली. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. माझं लेकरं उपाशी झोपतायत. ती रडता रडता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी दार ठोठावलं. दारात एक अनोळखी पण तेजस्वी साधू उभा होता. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो म्हणाला, आई, हे घ्या, स्वामी समर्थांनी पाठवलंय. त्यांनी म्हटलं, या लेकरांना उपाशी ठेवू नकोस. जानकी गहिवरली, पण तोपर्यंत तो साधू नाहीसा झाला होता. पिशवी उघडली, त्यात तांदूळ, डाळ, साखर, सागू, काही नाणं आणि एक चाफ्याचं फूल होतं. जानकीला समजलं, स्वामी स्वतः तिच्या मदतीला आले होते. त्या दिवसापासून जानकीचं जीवन पालटत गेलं. कुठून तरी कामं मिळू लागली. गावातले लोक मदतीला पुढे आले आणि तिच्या मुलांनी पुढे जाऊन चांगलं शिक्षण घेतलं. स्वामी समर्थ कोणाचं दुःख पाहवत नाहीत. श्रद्धेने हाक दिली की ते धावत येतात.